अधिक मास महात्म्य अध्याय 20. श्री गणेशाय नमः. पंचपर्वाचे महात्म्य विष्णूने लक्ष्मीला सांगितले. त्यानंतर लक्ष्मी म्हणाली, आपण आत्तापर्यंत मला 5ही पर्वकाळी दाने देण्याचे महात्म्य उत्तम प्रकारे सांगितलेत, पण माझे अजून समाधान झाले नाही. आणखी एकत्र राहावे असे वाटते. पुन्हा मला पुरुषोत्तम मासाची महती सांगावी अशी मी प्रार्थना करते. तेव्हा विष्णू सांगू लागला, व्यतिपात, पौर्णिमा आणि द्वादशी यातील कोणत्याही दिवशी विशेष दान कोणते द्यावे ते तुला सांगतो. 33 अनारसे तुपामध्ये तळून काढावे, त्यावर वस्त्र घालावे, त्यांची पूजा करावी. तसे ज्या ब्राह्मणाला ते दान द्यावयाचे आहे त्याची 16 उपचारांनी पूजा करावी आणि भोजन, दक्षिणा इत्यादीसह ते 33 अनारसे त्याला दान द्यावेत. कलाकाष्टादी रूपेण असे 7 श्लोक म्हणून पुरुषोत्तमाची पूजा करावी. अधिक मासात तुळशीची पूजा करावी, त्याने सर्व पापे नष्ट होतात. अनारशाचे दान तर सर्वश्रेष्ठच आहे. द्वादशीच्या व्रताचे महात्म्य किती आहे त्यासंबंधी एक कथा आहे, ती ऐक. कुबेराची स्मितविलासिनी नामक प्रिय अप्सरा होती. ती क्रीडेसाठी पृथ्वीवर आली. कुरुक्षेत्रात उतरली. सुगंधी पुष्पांची एक माळ तिने गुंफली. त्यावेळी तिच्या मनात आले, ही माळ योग्य पुरुषाच्या गळ्यात घालावी व त्याच्याकडून आपली वासना पूर्ण करून घ्यावी. पुष्कळ वेळ तिला कोणी भेटले नाही. तिला दुर्वास ऋषी दिसले. तिने अविचाराने त्यांनाच माळ घातली, पण ते रागावले. तू पिशाचिनी होशील असा शाप त्यांनी तिला दिला. ती रडू लागली. दया करा म्हणू लागली. तेव्हा दुर्वासांनी तिला उशाप दिला. तू 4 युगे समुद्र तीरावरील कुमारी क्षेत्रात पिशाच योनीत राहशील. त्यानंतर तेथे एक तापसी येईल. त्या स्त्रीच्या दर्शनाने तुझ्या मनात चांगली बुद्धी उत्पन्न होईल. तू तिच्या पाया पडशील. ती तुला अधिक मास व्रताचे पुण्य देईल. तेव्हाच तुझी पिशाच योनीतून मुक्तता होईल. दुर्वास निघून गेले. तत्काळ ती अप्सरा पिशाच योनीत गेली. अनेक युगे तिने दुःख भोगले. पुढे कुमारी क्षेत्रात एक महातपस्विनी स्त्री तिला दिसली. तिला भक्षण करण्यासाठी धावली. तोच तिला पूर्वस्मृती आली व ती त्या तपस्विनीच्या पाया पडली आणि उद्धार करण्याची विनंती करू लागली. त्या तपस्विनीने एका अधिक मास व्रताचे पुण्य तिला दिले. तेव्हा ती पुन्हा अप्सरा झाली. असे सांगून विष्णू म्हणाला, अधिक मासाचे असे महात्म्य आहे.